ज्याच्यामध्ये पॉइझन आम्ही वापरत नाही, कारण तुम्ही सगळेजण आम्हाला अन्नदाता म्हणता. अन्नदाता म्हणजे तसा देव. मग देव चुकीचं काम का करावं म्हणून आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. मुलगा इंजिनियर झाला आणि नंतर त्याला जाणवलं की मला ऍग्रिकल्चरकडे ओढ आहे, त्याला तिथे ऑपॉर्च्युनिटी आहे का? बरीच लोक विचारतात आल्या की माती माझी कशी. मी म्हटलं कुठल्याही मातीत शेती करता येते. इस्रायल हा देश वाळूमध्ये शेती करतो, तिथं कुठं मातीत. आपली इच्छाच नाही काही करायची, आपली फक्त काही ठराविक लोकांनी सांगायचं आणि आम्ही शेतकऱ्यांनी ते ऐकायचं आणि तोट्यात जायचं, एवढंच. आज शेतकऱ्यांना समस्या आहे, मजूर मिळत नाही. मग मजुरासाठी मशिनरी का बनवत नाही मुलं? नमस्कार. आज लोकल बंधनच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याकडे ज्ञानेश्वर बोडके सर आलेत. सरांनी नुसती ऑर्गॅनिक फार्मर म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगची संकल्पना ही मनात नाही ठेवली, पण ती ॲक्च्युअल त्यांनी ती पार पाडली. आज 11 जणांपासून सुरुवात करून 1.5 लाख जणांपर्यंत ती संकल्पना पोचली आहे. अभिनव फार्मिंग क्लब यांचे फाउंडर आहेत ते. आज साधारण कित्येक वर्षामध्ये त्यांनी नुसतं 1.5 लाख शेतकऱ्यांना नाही सहाय्य केलंय, पण 1.5 लाख महिला शेतकऱ्यांना पण उभं केलेलं आहे, सक्षम केलेलं आहे. आणि अनेक त्यांचे प्रकल्प आहेत, संकल्पना आहेत. आणि शेतकरी म्हणजे आपण म्हणतो की शेतकरी, मी म्हणणार नाही की नुसता एक पिलर आहे, पण मी म्हणेन इकॉनॉमीचे 4ही पिलर्स हे शेतकरीच आहेत. त्याच्यावर जे काय आहे ते वरच्या पट्टीवर आपल्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमी उभी राहते. आणि आज आपण त्यांच्याकडनं नुसतं जाणून नाही घेणार आहोत की शेतकऱ्याचं शिक्षण, पण आपण ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा अशा अनेक गोष्टींविषयी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एकतर ते वेळात वेळ काढून पुण्याहून आपल्या या प्लॅटफॉर्मवर आले, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि स्वागत करतो. ज्ञानेश्वरजी, आल्याबद्दल खूप धन्यवाद. नमस्ते. माझा पहिला प्रश्न, जिथे म्हणजे तुमची सुरुवात झाली, ऑर्गॅनिक फार्मिंग. एक्झॅक्टली ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे आपल्या प्रेक्षकांना, प्रत्येकाला कळावं असं तुम्ही सांगा, म्हणजे सोप्या भाषेमध्ये. बरोबर. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यामध्ये पॉइझन आम्ही वापरत नाही. 100% विषमुक्त अन्न ग्राहकांना, लोकांना खायला घालणं हे आमचं शेतकऱ्यांचं एक काम आहे. कारण तुम्ही सगळेजण आम्हाला अन्नदाता म्हणता. अन्नदाता म्हणजे तसा देव. मग देव चुकीचं काम का करावं म्हणून आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. तर सर्वसामान्यांना ॲक्च्युली बाजारामध्ये जेव्हा जातात विकत घ्यायला, तेव्हा एक लेबल असतं ऑर्गॅनिक फार्मिंग. त्यांनी आता कसं ओळखावं, फळ भाजी ही कशी ओळखावी की ही ऑर्गॅनिक फार्मिंगमधनंच उगवलेली आहे? एकतर सगळ्यात महत्त्वाचं चवीवरून कळतं. कुठलीही भाजी शिजताना पहिला पाऊस पडल्यानंतर जो मातीला वास येतो, तो वास येणं म्हणजे ऑर्गॅनिक भाजी. दुसरी गोष्ट, कोबी केमिकलचा खाल्ला म्हणजे रासायनिकवरचा, तर तो रबरासारखा लागतो चवीला. आणि आमचा कोबी खाल्ला म्हणजे सेंद्रियवरचा, ऑर्गॅनिकवरचा, तर तो 100% नारळाच्या खोबऱ्यासारखा लागतो, एकदम क्रेप्सी. अच्छा, एवढा एवढा फरक आहे. चवीमध्ये खूप मोठा म्हणजे फरक. तुम्ही चवीमध्ये एक तर तुम्ही स्वतः सुद्धा त्याला कुठेतरी तुम्ही अलर्ट व्हा, तुम्ही त्याची चव बघा आणि Correct. तुम्ही स्वतः ओळखा की तुम्ही पैसे ते ऑर्गॅनिकला देताय का कशाला देताय. बरोबर, म्हणजे फसवणूक टळणं फसवणूक टळणं. सगळ्यात महत्त्वाचं. मी थोडंसं शिक्षणाकडे पण वळतो हो. की आज ॲग्रिकल्चरचे साधारण आपल्याला समजा आपल्या नवीन युवकांना समजा झालं की बाबा मला ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करायचं आहे, किंवा साधारण काय कॉलेजेस आणि काय कोर्सेस अवेलेबल आहेत? सध्या ॲग्रिकल्चरकडे वळणारे खूप विद्यार्थी आता होत आहेत. कारण बाकीच्या सेक्टरमध्ये आधी इंजिनिअरिंग आणि या बाकीच्या सेक्टरमध्ये खूप लोक डिग्र्या घेतल्यात, पण तेवढे जॉब अवेलेबल नाही आहेत. पण ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्या देशातल्या तरुण पिढीला रोजगार मिळू शकतो हे नक्की आहे. म्हणून खूप मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सगळीकडेच आता ॲग्रिकल्चरची कॉलेजं झालेत खूप. पण त्या कॉलेजांनी पण खूप बदल करणं आवश्यक आहे. तो कोणता? तर प्रॅक्टिकल आली पाहिजे. काय झालं, कॉलेज करतो मुलगा आणि प्रॅक्टिकली काम करत नाही. प्रत्येकाला वाटतं फक्त रासायनिक खतं विकूनच आपण श्रीमंत होऊ बरं. किंवा दुसऱ्याला शिकून कन्सल्टन्सी करून श्रीमंत होऊ. पण जो स्वतःच काम करत नाही तो कन्सल्टन्सी काय सक्सेस करणार? म्हणून लोकांना कोट्यावधीला बुडले गेले लोक. बरं. म्हणून आता प्रॅक्टिकली शिक्षण येणं फार गरजेचं आहे. तुमचं म्हणणं कॉलेजमध्ये शिक्षण हे प्रॅक्टिकल कमी होत आहे, कमी तिथे कुठेतरी प्रॅक्टिकल शिक्षणाची बरोबर, गरज. प्रॅक्टिकल वाढली पाहिजे. थेअरी झाली पाहिजे, पण 10-20% थेअरी आणि बरोबर. 80% प्रॅक्टिकलची गरज आहे आज. आता कॉलेजमधनं बाहेर पडल्या त्या विद्यार्थ्याकडे, म्हणजे आता तो विद्यार्थी राहिला नाहीये, तो आता या नवीन म्हणजे मोठ्या जगामध्ये त्याचं पदार्पण झालंय, हो. त्याला काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? तो कॉलेजमधून बाहेर पडल्या त्याला एकतर स्वतःची शेती करणं. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ निर्माण करणं. त्याच्यानंतर ऑनलाईन खूप प्लॅटफॉर्म येत आहेत, ते निर्माण करणं. जसं की ॲप्स आहेत वेगवेगळे, त्या ॲपवरती ऑर्डर घेणं, त्याचं क्लिनिंग, रीडिंग करणं. असे पॅक हाऊसेस पण निर्माण करू शकतो मुलगा किंवा मुलगी कोण पण. ह्या खूप मोठ्या संधी आहेत. त्यानंतर ऑर्गॅनिकसाठी फर्टिलायझर. आता आपण रासायनिक खतं याच्यासाठी वापरायचो, उत्पादन वाढलं पाहिजे.
कारण लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात उत्पादन वाढलं पाहिजे. मग रासायनिकमध्ये जर हे सगळं करता येतं, तर ऑर्गॅनिकमध्ये का करता येत नाही उत्पादन वाढीसाठी? त्याच्यावर एक मोठं काम करावं लागणार आहे. कारण सगळ्यांचं असं वाटतं, की 140 कोटी जनतेचं पोट भरेल का ऑर्गॅनिकमध्ये? म्हणून बरोबर. त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात या मुलांना काम करू शकतात. ट्रान्सपोर्टेशनमध्ये काम करू शकतात. खूप संधी आहेत. प्रोसेस फूडमध्ये खूप संधी आहेत. म्हणजे ड्राय व्हेजिटेबल्स आहे, वेगवेगळ्या चटण्या, लोणची, पापड, केचप या सगळ्या गोष्टी खूप करता येईल लोकांना, की ज्या वर्षभर टिकतात आणि करून ठेवलं तर हळू विकता येईल असं. बरं असं काही आहे का म्हणजे समजा एखादा मुलगा इंजिनिअर झाला किंवा एखादा मुलगा आर्ट्समध्ये गेला, सायन्समध्ये गेला आणि नंतर त्याला जाणवलं, की मला ॲग्रीकल्चरकडे ओढ आहे. तर त्याला तिथे अपॉर्च्युनिटी आहे का? खूप मोठी संधी आहे त्यांना तर. बरं. कारण इंजिनिअर होऊन फक्त कंपनीसाठी काम करायचा हा कन्सेप्ट आता संपत आलाय. इंजिनिअर होऊन आज शेतकऱ्यांना समस्या आहे, मजूर मिळत नाही. मग मजुरासाठी मशिनरी का बनवत नाही मुलं? मशिनरी बनवणं एक मोठं काम आहे. आपण परदेशातनं मशिनरी आणतो. मग आपल्या देशातल्या का चालणार नाही? मेक इन इंडिया आपण म्हणतो. बरं. त्यानंतर ऑनलाईनचे सगळे प्लॅटफॉर्म याच्यामध्ये खूप काम आहे. गायींचा चारा तो हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केला पाहिजे. कारण जमिनी कमी होत चालल्यात. माणसं मिळत नाही. याच्यावरती पर्याय. त्यानंतर बायोगॅस आहे. कारण गाईचं शेण, गोमूत्र टाकून तुमची घरी गॅसही मिळतो. आज गॅसच्या किमती खूप वाढल्यात. त्याचबरोबर गॅसमधून जे वेस्टेज बाहेर पडते ती स्लरी, तेच बायो फर्टिलायझर का नाही होणार? त्याच्यामुळे त्याच्यावरही या वेल सेड. मंडळींना काम करता येईल आणि मोठे उद्योगपती म्हणून नावलौकिक मिळू शकतात. नावलौकिक. म्हणजे तुम्हाला आजच्या तारखेला ॲग्रीकल्चरसाठी गरज नाही, की 10वी-12वी नंतरच फक्त ॲग्रीकल्चर घ्या. तुमचं मनाचं समजा परिवर्तन झालं, तर तुम्ही कधीही या क्षेत्रामध्ये येऊ शकता. उडी मारू हो, शकता. हो. अगदी. बरं सर मला सांगा, की आज आपण म्हणजे अभिनव फार्म जे फार्मिंग क्लब आहे, हो. त्याची जी संकल्पना सुरुवात झाली म्हणजे 11 जणांपासून सुरुवात झाली आणि ती आज माझ्या हिशोबाने 1.5 लाख लोकं आहेत आणि त्याच्यावर आणि वाढतच जाणार आहेत. बरोबर. प्लस 650 कोटीचा टर्नओव्हर आहे. तर मला म्हणायचं की आज समजा आपण ओव्हरऑल भारताचाच विचार केला, तर भारतामध्ये कुठे ना कुठेतरी शेतकरी हा नेहमीच वीक पॉइंट त्याचा बघितला जातो, की बाबा शेतकरी आत्महत्या करतो किंवा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्ही काही त्यांच्याविषयी त्यांना मार्गदर्शन कराल का, की कुठे त्यांचे डूज एंड डोंट्स किंवा काही चुका होतात, जेणेकरूनच कुठेतरी ते फसतात. तर तिथे कुठेतरी काही मार्गदर्शन मिळेल का आम्हाला? अगदी, अगदी. आणि त्यालाच मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा जर त्यांच्यासाठी चालू झाला, तरी सगळी लोकं अडचणीतून बाहेर येतील आणि स्वतः आत्मनिर्भर बनतील. त्यासाठी एक महत्त्वाचं आहे, काय झालं सगळ्या लोकांनी सांगितलं, की शेतकरी अडचणीत आहे. तो अडचणीत नसतो. कायम त्याला अडचणीत ठेवला गेला. म्हणजे सगळ्या सुविधा देताना शेतकरी सोडून बाकी सगळ्यांना द्यायचं. फक्त सांगायचं आम्ही शेतकऱ्याला हे करतो, ते करतो. आणि शेतकऱ्याला पण अशा सवय लावल्यात ह्या सगळ्या सिस्टमनी, की तुला काहीतरी फुकट मिळणार आहे. फुकटची गोष्ट शेतकऱ्यांनी सोडली पाहिजे. मला फुकट काही नकोय. माझं काम आहे तुम्हाला अन्न खायला घालणं आणि तुम्ही दिलेल्या पैशावरती माझं कुटुंब डेव्हलप करणं. मला कशाला फुकट पाहिजे? मला कर्जमाफी नको, व्याजमाफी नको, काही नको. मला माझ्या शेतमालाला भाव द्या. तुम्ही मॉलमध्ये जाऊन ज्या रेटनी खरेदी करता, बरं. त्याच रेटनी मी तुमच्या घरपोच आणून दिलं बास्केट तर काय का फायदा? नाही घेणार लोकं? का नाही घेणार? मधले दलाल हटले गेले आणि दलालांची चिंता करायची गरज नाही. दलालांच्या 25 पिढ्यांची व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली. त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत. आपली चिंता गरजेची आहे कारण आपल्याला उद्या खायला नाही शेतकऱ्याला. वाह! आजचा दिवस कसा-बसा जातो तो उद्याची वाट बघतोय. ह्या सगळ्या सिस्टमवर शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणून त्या लोकांना माझी विनंती आहे, की पहिली बाजारपेठ शोधायची, मग लागवड करायची अच्छा पहिली बाजारपेठ आणि शोधायची. मग म्हणजे रूल प्लांटेशन. नंबर 1 करेक्ट. पहिली बाजारपेठ शोधायची. मग प्लांटेशन. बरं. आणि बाजारपेठ शोधताना तुम्ही लोकं आहेत, तुम्हाला काय लागतंय ते मी पिकवायचं. माझ्या मनाने मी काही पिकवायचं नाही बरं. किंवा जो बियाणेवाली कंपनी आहे ती मला सांगते, की ही लागवड कर, ती लागवड कर. मी त्याचं ऐकलं नाही पाहिजे. मी ग्राहकाचं ऐकलं पाहिजे. या दुनियेमध्ये आमच्यासाठी फक्त देव कोण असेल तर तो ग्राहक आहे. बाकी कुणी अजून देव निर्माणच नाही झाला. त्यामुळे 100% ग्राहक देव आहे, असं मानून ह्या सगळ्या मंडळींनी काम करावं लागेल आणि खूप मोठी अपेक्षा नाही ठेवायची. आम्हाला असं शिकवलं जातं, की तुम्हाला इतके कोटी मिळतील. शेतीत कोटी मिळत नाही. शेतीत कोटीचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि जगण्यापुरते पैसे मिळतात. आम्हाला जगण्यापुरतेच पैसे पाहिजे. ज्यांना कोटी मिळाले तेही शेतकरी अडचणीत आहेत. बरोबर. तर सर इथे कुठेतरी अजून एक मला विषयाला हात घालावासा वाटतो, की डिमांड एंड सप्लायचं गणित चुकत असतं. करेक्ट. म्हणजे तो सप्लाय कधी-कधी जास्त होतं, डिमांड कमी असतं किंवा डिमांड जास्त असते आणि आणि असं आहे तुमच्या क्षेत्रामध्ये सप्लाय काय रात्रीतनं उगवू शकत नाही. बरोबर. त्याच्यासाठी खूप आधीपासून प्लॅनिंग करावं लागतं. 100 दिवसाचा पिरियड लागतो. बरोबर. मग यासाठी त्या डिमांड एंड सप्लायचं गणित एखाद्या म्हणजे अगदी कांदा म्हणा किंवा कोणताही हो. व्हेजिटेबल म्हणा आपण त्याचं कसं शेतकऱ्यांनी ओळखावं? आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, की डिमांड जी आहे ना, कुठलाही ग्राहक भारतातला, जगातला कुठलाही माणूस, ग्राहक म्हणजे माणूस. ओके. ज्याला जगायचंय त्याला भाज्या लागतात, धान्य लागतं, दूध लागतं आणि फळं लागतं. ज्या शेतकऱ्याला वाटतंय, की माझ्याकडे 2 एकर शेती आहे, त्यांनी 100 प्रकारची पिकं घ्यायची. भाज्याही घ्यायच्या, फळंही घ्यायची, धान्यही घ्यायचं, दूधही घ्यायचं आणि त्यांनी फक्त 20 ग्राहक शोधायचे. दर गुरुवारी 10 ग्राहक आणि दर रविवारी 10 ग्राहक. पण एका ग्राहकाने ₹1000 बास्केट घेतलं पाहिजे.
कारण भाज्याही घेणार 200-300 रुपयाच्या, धान्यही घेणार 200-300 रुपयाचं, फळंही घेणार 200-300 रुपयाची, दुधाचे प्रकार, गोमूत्र, गोवऱ्या झालं. 1000 रुपयाची 10 बास्केट दिली गुरुवारी मी तर 10,000 रुपये झाले. परत रविवारी 10 बास्केट दिली तर 10,000 रुपये झाले. म्हणजे 20,000 रुपये एक आठवडा इंटू 5 आठवडे, म्हणजे लाख 1 रुपये लाख रुपये महिन्याचे. झाले. म्हणजे लाख सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पगार आम्हाला सकाळी 2-3 तास काम करून संध्याकाळी 2. क्या फक्त बात! ग्राहक नाही म्हणून आज काय होतंय, ग्राहक नाही. आम्ही मोठ्या प्रमाणात टोमॅटो उगवतो आणि बाजारात घेऊन गेलो, तर बाजारामध्ये 2 ट्रकची गरज असती, 100 ट्रक लागलेले असतात बाजारात. बरं. रेट पडणार ना. बरं. डिमांड आणि सप्लाय. डिमांड आणि डिमांडच आम्ही शोधलं नाही. आम्ही काय केलं, तुम्ही टोमॅटो लावली म्हणून मी पण लावली. बरं. किंवा एखादी सीड्सची कंपनी आली ना आम्हाला सांगते, "टोमॅटो करा, आमची भारी व्हरायटी." नंतर टोमॅटो आमच्याकडे आल्यानंतर कंपनीला जर फोन केला, की "विकत घेता का तुम्ही?" ते म्हणतात, "नाही, आमचं सीड्स विकायचं काम होतं." म्हणजे 10-20 कोटीचं सीड्स विकून तो निघून जातो आणि नंतर टोमॅटो विकताना आम्हाला नाकी नऊ येतं. कारण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन वाढलेलं असतं. बरं. म्हणून डिमांड सप्लाय फार महत्वाचा. पहिली डिमांड असेल तरच सप्लाय. म्हणजे तुमचं म्हणणं आहे, की तुमच्या बाजूचा शेतकरी काय करतो याच्याकडे बघू नका, अजिबात. तुमचं गिरायकाला काय पाहिजे ते बघा. बस परफेक्ट. म्हणजे याचा स्टडी बरं आता असं झालंय, की कुठे ना कुठेतरी गावागाव म्हणजे आपण ग्रामीण भागात जेव्हा आत जातो, हो. तेव्हा त्या शेतकऱ्याला कदाचित आज म्हणजे तुमच्या मार्फत कदाचित हा खूप चांगला मेसेज पोहोचतोय. पण त्याने अजून एक मी जरा थोडं डिटेल विचारतो. त्याला समजा खरंच जाणायचं झालं, की मला माझा डिमांड काय आहे माझ्या एरियामध्ये. तर त्याने कसं म्हणजे बाजारपेठेत स्वतः जावं आणि ओळखावं, की का काही त्याला दुसरा मार्ग आहे? सांगतो मी. परफेक्ट आहे. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. सगळ्याच भारतातल्या शेतकऱ्यांसाठी. कारण शेतकऱ्यांनी हे कधीच शोधलं नाही. आम्ही 23 वर्षापूर्वी काय केलं सांगतो तुम्हाला. तर आमच्या बाजूला एक हाउसिंग सोसायटी होती, गृहनिर्माण सोसायटी. त्या सोसायटीमध्ये 125 फ्लॅट होते. म्हणजे नोकरदार मंडळी तिथं राहत होती. मग ती 35 किलोमीटर होती साधारण. मग आम्ही तिकडे गेलो. मी सोबत महिला बचत गटांच्या महिलाही घेतल्या. कारण महिला घरापर्यंत जाऊ शकते. किचन हे महिलेला चालतं. म्हणून आम्ही तिकडे गेलो. त्या सोसायटीमध्ये आम्ही एक डेमो ठेवला. आमच्याकडे असलेल्या भाज्या, धान्य, दूध, फळं त्यांनी 2 टेबल दिले. ते म्हणले, "हा माईक घ्या तुम्हाला बोलायला. सोसायटीतर्फे हे टेबल घ्या. तुम्हाला चहा-पाणी काय लागलं तर सांगा." म्हणजे आम्ही गेलो. स्वागतच केलं तसं. कारण आम्हाला फार गरज आहे. आम्हाला मार्केट 3-4 किलोमीटरवर आहे. आम्हाला खायचे प्रश्नच आहे. आणि ज्या बाईची डिलिव्हरी झाली, कोणी वयस्कर आहे, ते कसं काय जाणार 3 किलोमीटर मार्केटमध्ये? ऊन आहे, पाऊस आहे. पाऊस आहे. मग आम्ही तिकडे गेलो, डेमो दाखवला. लोकं आली, "ही भाजी अशी आहे, ती तशी आहे." त्यांनी टेस्ट पाहिल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, "आम्हाला ही भाजी रोज पाहिजे." म्हणलं, "रोज भाजी खरेदी नाही करायची. आठवड्यात एकदाच खरेदी करायची." रोज खरेदी केली तर ₹40 साठी मला 2 तास तिथे थांबावं लागतं. ते ₹40च. पण आठवड्यात एकदा खरेदी केली तर ₹400 ची खरेदी करायला लागते. कारण आठवड्याचं एकदम घ्यायला. एकदम. ते म्हणले, "भाज्या टिकत नाही." म्हणलं, "तुम्ही काही काळजी करू नका. टिकली नाही तर मी पैसे परत देऊन टाकेल तुमचं." अच्छा. भाज्या आठवडाभर टिकतात घरात. अच्छा. भाज्या फक्त आठवडाभर आठवडाभर टिकतात. टिकतात आणि त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही. तर किचन ओट्याच्या खाली ठेवायच्या. फ्रीजमध्ये भाज्या खराब होतात, टिकत नाही. गैरसमज आहे आपले सगळे. वाह! म्हणजे ही सगळी पद्धत लोकांना माहितीच नाही. लग्नात मिळालेला असतो फ्रीज, तो वापरायचाच असतो. कारण फ्रीज नाही दिला तर भांडणं होतात. ह्या सगळ्या सिस्टममधली आपली लोकं आहेत. पण भाजी क्रेटमध्ये छान ठेवली. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त ओला करून खाली टॉवेल आणि वरती एक टॉवेल, कॉटनचं कापड. याच्या पलीकडे काही नको, भाज्या टिकतात. हे सांगितल्यावर लोकं म्हणले, "चालेल मग आठवड्यात एकदा." मग हां. आठवड्यात एकदासाठी आम्ही म्हणलो, "तुमचं नाव, नंबर द्या आम्हाला." हां. नाव, नंबर दिलं आणि मग आम्ही त्यांना मेसेज टाकले, की आपल्या सोसायटीमध्ये खूप चांगला आम्हाला 57 लोकांनी भाज्या घेतो म्हणून सांगितलं. 125 पैकी. 100 मला असं वाटलं 125 सगळे मिळायला पाहिजे होतं. नाही. पण आपण जबरदस्ती तर करू शकत करू नाही शकत. त्यांच्या मग 57 लोकांना आम्ही आठवड्यात एकदा बास्केट द्यायला लागलो. 50% तुम्ही जिंकलात. 50%. त्यावेळेस मार्केटचा रेट होता आमचा शेतकऱ्याला ₹2 किलोने आमची भाजी विकली जात होती आणि हे ग्राहक बाकी ₹2 पावनी खरेदी करत होते. म्हणजे बरं. ₹10 किलोनी. बरं. आमचा माल ₹2 जात होता बाजारात आणि ग्राहक हातगाडीवाल्याकडून ₹2 पावनी खरेदी. ते म्हणले, "काय रेट देणार?" म्हणलं, "मी पण ₹2 पाव देतो." कारण बाजारात आम्हाला 2च मिळत होते. त्यातून 16% 18% कट होत होते. हमाली, दलाली, कमिशन. झालं. बघा इथं तेही वाचलं आणि 4 पट रेट वाढले. त्याच दिवशी लक्षात आलं, की डायरेक्ट मार्केटिंगमध्ये किती मोठं प्रॉफिट आहे. बरं. म्हणून 23 वर्षापासून आम्ही डायरेक्ट मार्केटिंग करतो. भारतातला जो शेतकरी थेट विक्री करेल तो कधी गरीब राहणार नाही. भले त्याने काम कमी करू द्या. मग तुमचं म्हणणं आहे, की तुम्ही तुमचं मार्केट स्वतः शोधा. स्वतः शोध. डायरेक्ट कस्टमरकडे जा, हो. डायरेक्ट मार्केटिंग करा हो. आणि तुम्ही जो म्हणजे 23 वर्षापूर्वी हा जो काय प्रकल्प केला, तुम्हाला कोणाचं सहाय्य लागलं तर सहाय्य घ्या. तुम्हाला समजा कम्युनिकेशन पॉवर नसेल, तर तुम्ही अभिनवसारखे असे खूप क्लब्स आहेत. पण मला म्हणायचं आहे सर तुमचाच क्लब आपण पकडूया, की आज तुमच्या क्लबनेच 300 क्लब्स निर्माण केलेले, स्थापन केलेले आहेत. हो. तर आता आपण इथे आपल्या आत्ता व्ह्यूअर समजा कोणता ऐकतोय, की त्याला हे सगळं आवडलंय, पण त्याला माहित नाही, की याचा पुढे वाटचाल कशी करायची. तर तुमच्या क्लबमधनं कसं सहाय्य मिळू शकतं? सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला फोन येतात लोकांचे. आता ह्याही प्लॅटफॉर्मवर गेलो, की लोकांचे फोन येईल, की आम्हालाही तुमच्यासारखी शेती करायची. तर आम्ही म्हणतो, "तुमची मेंबरशिप फीज काय?" मी म्हणलो, "काही फीज नाहीये. तुम्ही फक्त एकदा
3 दिवसाच्या ट्रेनिंगला यायचं. 3 दिवस आमच्या शेतावरती आम्ही जे काम करतो ते सगळं शिकायचं वाह! आणि तुमच्याकडे जाऊन सुरू करायचं. त्यानंतर तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर याल. कोर्स झाला की कुठलीही अडचण येऊ फक्त आम्हाला स्केच काढा, या प्लॅटफॉर्मवर टाका. आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला देऊन तुमचं काम पुढे नेऊ. तुमच्या भागात तुम्हाला ग्राहक नसेल, तर मी त्यांना सांगतो की तुमच्या भागातून खूप फोन आलेत की तुमच्यासारखा ग्रुप आहे का आमच्याकडं? त्यांना जोडून द्यायचं काम करतो आम्ही. वाह! त्याच्यामुळं ग्राहक पण मिळणार आणि लागवडी करायला हा रोग आला, तो रोग आला, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, तिन्ही ऋतू पण कंट्रोल करायला लागतात. तसं जर पाहिलं तर जगातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ शेतकरी आहे. वाह! पण शेतकऱ्याला असून कोणी शास्त्रज्ञ मानायला तयार नाही. कारण रोज 10 तासाने, 2 तासाने काहीतरी वातावरण बदललेलं असतं. ते वाह! सहन करून 140 कोटी लोकांना आम्हाला खायला घालायचं असते. मोठी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर दिलेली आहे. फॅन्टास्टिक. सर मला परत तुमच्या म्हणजे मला अजून एकदा उत्तर पाहिजे याचं हो, हो. आणि कारण त्याचं मला क्वेश्चन ओके. विचारायचं आहे. कारण तुम्ही म्हणालात, की आपल्याकडे हा सगळीकडे समज आहे, की फ्रिजमध्येच भाज्या ठेवाव्या लागतात. तर ह्यामध्ये परत एकदा तुम्ही त्याचं उत्तर बरोबर. द्याल का, की एक्झॅक्टली त्या प्रिझर्व्ह करायच्या तर कशा करायच्या? आणि या भाज्या तुम्ही ऑर्गॅनिक म्हणताय. हो, त्या ऑर्गॅनिकच राहू शकतात. हो. त्याचं organic. काय सिस्टम आहे 1, 2, 3 सांगाल का? अगदी बरोबर. समजा प्रत्येकाने आठवड्यात एकदाच भाजी खरेदी करायची. लोकं भाजी खरेदीत पण खूप वेळ घालवतात. खूप वेळ. एवढा वेळ नाही भाजी खरेदीला, गरज नाही आणि एवढं घेऊनही पॉइझन घेतात बाहेरनं सगळं मोठ्या प्रमाणावरती. आज जर आजाराचं प्रमाण पाहिलं तर भारतातल्या प्रत्येक घरात शुगर आणि बीपीचा पेशंट निर्माण झाला. हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. आपला देश हा कणखर देश होता. खूप लोकं 100+ जगत होती. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा 100+ जगावं लागणार आहे. कारण चांगलं जगणं फार गरजेचं आहे. एकदाच माणसाचा जन्म आहे. त्यासाठी भाजी घेतली, की भाजी किचन ओटा असतो तिथं रूम टेम्परेचर असतं. रूम टेम्परेचर म्हणजे साधारण 15 ते 25 डिग्री टेम्परेचरला भाजीला आठवडाभर काही होत नाही. मग त्या टेम्परेचरला फ्रिजला कशाला -3 डिग्री पाहिजे? त्याने खूप भाज्या खराब होतात. 5-6 दिवस सहज भाजी टिकते. काही प्रॉब्लेम नाही. समजा उन्हाळ्याचा दिवस आहे. तुम्ही फ्रिजमध्ये न ठेवता किचन ओट्याच्या खाली ठेवली. भाजी सुकते. सुकणं म्हणजे काय? त्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं. ती भाजी परत नळाखाली जरा थोडीशी झटका 5 मिनिटात परत फ्रेश होते. त्या गॅप भरून येतात पाण्याच्या. निघून गेलेलं पाणी परत भरून येतं. पण त्याच्यामुळं फ्रिजचं खाणं कोरोनाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, की एवढे मोठे फ्रिज बंद होते सगळे. लोकांना ते खाणं नको होतं कारण त्याने ताबडतोब इम्युनिटी कमी होत होती. आपली इम्युनिटी वाढायचं काम होणार आणि 100% ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑर्गॅनिकच खा. ऑर्गॅनिक खाणं फार गरजेचं आहे. अगर 100 वर्ष जगायचं असेल तर. 100. आमचं म्हणणं असं आहे, औषधमुक्त देश झाला पाहिजे. औषधं खायलाच नकोय. त्यापेक्षा जर कुठल्या रोगावरचं औषध भाजीच असली तर काय होईल? म्हणजे तुमच्या आहाराने तुम्ही प्रहार करा हो. रोगावर. क्या बात! शे सर मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे, की अजून एक गैरसमज आहे हा कदाचित किंवा हा याचा समज नीट मिटवला नसेल, की सगळे म्हणतात, की ऑर्गॅनिक शेती म्हणजे ऑर्गॅनिक समजा आपण फ्रुट्स आणले किंवा फळं आणली, भाजी आणली, तर त्याला कीड लागू शकते. त्याच्यात कीड असू शकते. याचं तुम्ही कसं म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही कीड आली नाही पाहिजे याच्यावर काम करतो. कडुलिंबाचा पाला आणि गोमूत्र एकत्र भिजवून 8व्या दिवशी आम्ही त्याची फवारणी करतो. बरं. कुठलीच कीड रोग येत नाही. उलट त्याने कीपिंग क्वालिटी सुधारते आणि तुमच्या भाजीला 100% पहिला पाऊस पडल्यानंतर जो मातीचा वास सगळ्या जगाला पाहिजे तो वास येतो आणि कीपिंग क्वालिटी आहे. Keeping अजिबात चिंता करायची नाही. हे सगळे गैरसमज पसरवले गेले. बट मला सामान्य जनतेसाठी अजून एक क्वेश्चन विचारायचा आहे, तुमच्याकडनं प्रश्न विचारायचा आहे, की मग समजा हे सगळं नीट चाललं होतं, हो. तर मग फवारे किंवा हे जे काही वेगळं फार्मिंग आहे, ते का निर्माण झालं? म्हणजे त्याची निर्मिती का झाली? त्याच्याने काही रेट्स कमी झाले, त्याच्यामुळे काही हो, खूपच प्रॉब्लेम झाले तरी. बरं. प्रॉब्लेम झाले म्हणजे फारसं चांगलं काही झालेलं नाही. कारण आपल्याकडे असं लोकसंख्या वाढायला लागली. बरोबर. हजारामध्ये 12-15 लोकांना खायला मिळत नाही. शॉर्टेज झालं खूप मोठ्या प्रमाणावरती आणि मग हे जे ऑर्गॅनिक होतं, त्या ऑर्गॅनिकमुळे प्रोडक्शन वाढत नव्हतं. मग प्रोडक्शन वाढणारी औषधं आणली छोट्या-छोट्या प्रमाणात. ती खूप भयंकर वापरायला सुरुवात केली. नंतर जमिनीलाही आणि माणसांनाही त्याची चटक सुरू झाली आणि या चटकमध्ये गेल्या 50-60 वर्षात बाकी आपण विसरून गेलो. हव्यास लागला. टनेज वाढलं पाहिजे, टनेज वाढलं पाहिजे आणि या टनेज वाढलं की रेट पडायला लागले. बरं. पहिलं नुकसान झालं, टनेज वाढल्यामुळे रेट पडायला लागलं. बरं. कारण डिमांड सप्लाय परत इथं आला. त्याच्यानंतर प्रॉब्लेम असे झाले, की अनेक लोकं आजारी पडायला लागले. कारण पॉइझनच खातोय. पैसे देऊन आपण विष आणतोय बाजारातून आणि ते खातोय. मग ह्या सगळं करत असताना माणसाच्या बॉडीची पण काळजी घ्यायला पाहिजे होती आणि त्यातमध्ये मग खूप मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या आल्या आणि त्या मोठ्या-मोठ्या लोकांच्या आल्या. मग त्या कंपन्या चालल्या पाहिजे. इकडं बाकीची मेली तरी चालतील, पण आम्ही चाललो पाहिजे. कोट्यावधी लोकं त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांना पैसे मिळाले पाहिजे ह्या सगळ्यांना. हे सगळे करोडपती असले पाहिजे. ह्या सगळ्या हव्यासापोटी आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलो. पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सेंद्रिय शेतीतून खूप चांगलं उत्पादन मिळतं. खूप चांगलं उत्पन्न मिळतं, पैसे चांगले. ही सगळी सिस्टम आपण पुन्हा एकदा जोडतोय आणि आपल्या देशामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे, की ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे प्रोडक्शन कमी होईल आणि प्रोडक्शन कमी झालं तर 140 कोटी जनतेचं पोट भरेल का?
मला एवढंच सांगायचं की आपल्या देशामध्ये आता पाणी सगळी सुविधा असलेली 75% जमीन पडून आहे. हो. माणसं मिळत नाही म्हणून, मजूर नाही म्हणून. म्हणून एका माणसाने 10 एकर करण्यापेक्षा 2च एकर करावी. 20-30 कुटुंबाला खायला घालावं. खाला सगळ्यांना रोजगार पण मिळेल. आज रोजगार फार उपलब्ध नाहीयेत. रोजगार पण मिळेल आणि शेतकऱ्याला पैसे मिळतील बरोबर. आणि ऑर्गॅनिकच खायला मिळेल. ऑर्गॅनिक म्हणजे प्रोडक्शन कमी होत नाही. हा सगळा गैरसमज आहे. गैरसमज. ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन वाढावं म्हणून गव्हर्नमेंटने काम केलं पाहिजे. आजपर्यंत रासायनिक खताचं तुम्ही काम करताय. मग याचं का काम नाही करत? बरोबर. अगदी खरं. सायंटिस्टनी एवढे पगार घेता तुम्ही सगळी मंडळी. मग ऑर्गॅनिकनी पण उत्पादन वाढलं पाहिजे. बाकी ऑर्गॅनिकनी उत्पादन वाढवताना हे उत्पादन खर्चही वाढवतात. बरोबर. म्हणजे ऑर्गॅनिक परत महाग झालं पाहिजे असं नको व्हायला. असं नको. याच्यावरही काम केलं पाहिजे. आणि आपलं ऑर्गॅनिक फार्मिंग पूर्ण 140 कोटींचं पोट भरू शकतं सहज एवढी सहज भरू शकतो. काही अगदी अडचण नाही. सक्षम आहे. हो, हो. ऑर्गॅनिक फार्मिंगचा फॉर्म्युला किंवा जे काही त्याची जी सिस्टम आहे त्याची सक्षम आहे ती. सक्षम आहोत. बरं मला सांगा सर, की आज फॉरेनच्या भाज्या म्हणजे आज आपण खूप साऱ्या नावं ऐकत चाललो आहोत आणि नवीन-नवीन भाज्या येतात आहे आणि त्या इम्पोर्ट केल्या जातात आहे. बरं त्याचा एकतर आपल्या शरीराला त्याचा फायदा होतोय का नुकसान म्हणजे तोटा होतोय? दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे ती बनवू शकतो का? या दोन्ही प्रश्न मला म्हणजे मी एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला बरोबर. विचारतो. फार चांगला हाही प्रश्न आहे. याच्यामध्ये फॉरेनच्या भाज्याची आता क्रेज निर्माण झाली. बरोबर. फॉरेनच्या भाज्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे त्या आजारासाठी किंवा पर्टिक्युलर त्या सिस्टमसाठी त्याच्यामध्ये ब्रोकोली आहे, चायनीज कॅबेज आहे, सेलरी पार्सली आहे, झुकिनी आहे, चेरी टोमॅटोज आहे, त्याच्यानंतर कलर कॅप्सिकम आहे, लाल, पिवळी, लाल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी. तर ह्या सगळ्या व्हरायटी आता आपल्याकडे फॉरेनर्स येतात मोठ्या प्रमाणात. जसं मुंबई आहे, पुणे आहे, शिर्डीसारखा परिसर आहे, गोवा आहे, बेंगलोर आहे. ह्या मोठ्या मल्टी सिटीमध्ये फॉरेनर्स येतात. त्यांना खायला त्या भाज्या लागतात. त्यावेळेस आपण इम्पोर्ट करायचो. त्या इम्पोर्ट केलेल्या खूप महाग व्हायच्या आणि आपल्या देशातल्या लोकांना पैसे मिळत नव्हतं. मग आपल्याही लोकांनी पॉली हाऊसमध्ये त्या भाज्या सुरू केल्या बरं. आणि खूप चांगले पैसे मिळतात. आम्हीही करतो. प्रत्येकजण 10-10 गुंठ्यामध्ये फक्त करतोय. रोज ₹1000 कमवतो त्या फॉरेनच्या भाज्या वाह! आणि फॉरेनर लोकांनाच खायला घालतो. तुमच्या मुंबईमध्ये सगळ्या मॉल्सला, हॉटेल्सला, 5 स्टारला सगळ्या आमच्याच भाज्या येतात बरोबर. त्या मोठ्या प्रमाणावरती. तर सर तुमचं एक कुठेतरी आम्ही एक वाक्य ऐकलेलं, की साधारण शेतकरी पूर्वी जो 5 ते 10,000 रुपये कमवायचा, तो एक साधारण लाखांमध्ये त्याचा आकडा गेला वार्षिक. खूप सारे होतकरू शेतकऱ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायची इच्छा समजा झाली आणि त्यांना समजा या सगळ्या म्हणजे त्यांची आत्ता फार्मिंग नॉर्मल फार्मिंग असेल आणि त्यांना आता ऑर्गॅनिककडे वळायचं झालं. पण कदाचित त्यांच्याकडे तुम्ही म्हणालात, की त्यांनी यावं 3 दिवसाचं दिवसाचा शिक्षण घ्यावं. कोर्स. पण तुम्ही जो क्लब म्हणता, की मी फॉर्म करतो, त्याची काय संकल्पना आहे, की त्या एरियामध्ये जाऊन क्लब फॉर्म म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांतली 2-3 लोकं जरी आली, त्यांनी ट्रेनिंग केलं आणि त्यांनी काम सुरू केलं, की त्यांची डिमांड जे आहे ते वाढत जातं. एकदा माल लोकांपर्यंत गेला, ती चव पाहिली, की लोकं म्हणतात, "आमचं मावस भाऊ आहे, त्याची पण 10-15 लोकं आहे, त्याला देतो का? माझी आत्या बहीण राहते, तिची 500 फ्लॅटची सोसायटी, तिला देतो का? त्यांची शिक्षकांची कॉलनी आहे." की मग याला रिक्वायरमेंट वाढतात. म्हणजे डिमांड वाढतं, पण शेती नाही ना वाढणार. बरोबर. मग हा अनेक लोकांना बरोबर घेऊन त्यावेळेस क्लब फॉर्म करायचा. एक 15 लोकांना एकत्र घ्यायचं. 15 लोकांनी एकत्र बसायचं आणि आम्हाला ऑनलाईन फोन लावायचा. बरं. आम्ही ती सगळी माहिती त्याच्यात सगळ्यांना देतो, की काय फायदा आहे तुमचा एकत्र येण्याचा. एकत्र येण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, त्यांना काही खरेदी करायचं असेल तर साधारणपणे 30% सवलत मिळते. जास्त प्रमाणात खरेदी करतो. एक बॅग मी खताची घ्यायचो, ₹1200 ला मिळायची. 400 बॅग एकत्र घ्यायला लागलो, ₹800 मिळायला लागले. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचे ₹400 एका बॅग मागे कमी झाले. ट्रान्सपोर्टला मी ₹300त एकटा टेम्पो करायचो भाड्याने. आता 10 शेतकऱ्यांनाही ₹300 द्यावे लागतात त्या क्या टेम्पोला. म्हणजे क्या ₹30-30 आले. असे प्रत्येक गोष्टीत पैसे वाचू शकतो. वाह! म्हणून ग्रुप करणं फार गरजेचं आहे. हे सगळं लीडरनी समजून सांगायचं. लीडर खूप चांगला असावा. लीडर तो पुढारी नेचरचा नसावा. म्हणजे आपल्याकडे राजकारणी नेचरचा नसावा. तो समाजसेवक नेचरचा असावा. म्हणजे लीडरवर सगळं अवलंबून आहे. कारण लोकं धरून ठेवण्याची बरोबर ताकद. आहे. एवढं झालं की तो ग्रुप तयार करू शकतो. सर पॉली हाऊस हा जो प्रकार आहे, तो शहरामध्ये राबवता येईल का? हो, पॉली हाऊस शहरात तर गरजेचंच आहे. पॉली हाऊस म्हणजे हां, तापमान पॉली हाऊस कंट्रोल. म्हणजे काय? पॉली हाऊस म्हणजे तापमान कंट्रोल करणारी यंत्रणा. बरं. थंडीतही मी तुम्हाला खायला घालणार, पावसाळ्यातही मी खायला घालणार आणि 48 डिग्री तापमान असलं तरी मी तुम्हाला खायला घालणार. म्हणजे 365 दिवस मी शोधलेल्या ग्राहकांना, मिळवलेल्या ग्राहकांना वर्षभर सर्व्हिस देण्यासाठीची यंत्रणा म्हणजे पॉली हाऊस. कंट्रोल फार्मिंग त्याला आपण म्हणतो. कंट्रोल फार्मिंग. ते भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे 10 गुंठे तरी असावं. कारण त्याच्यातून रोज ₹1000 मिळतात. रोज 1000 × 30 दिवस 30,000 माझ्या घरात आले सर्वसामान्य शेतकऱ्याचे. मला काय पाहिजे अजून? आणि प्रत्येक शहरामध्ये साधारण एक आउटस्कट्स असतात, जिथे सबर्बन एरिया असतो, जिथे खूप सारी जागा असते, ज्याचे भाव त्या शहरासारखे नसतात. तिथे समजा एखाद्याकडे जागा असेल, तर त्याने या व्यवसायात कसं म्हणजे उडी घ्यावी? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये जे आजार येतात त्याला डायटिंग
साठी भाज्या लागतात, त्या तर आपल्यालाच उगवावं लागेल. बाहेर भेटते याची गॅरंटी नाही. बरोबर. त्याच्यामुळे 100% ऑर्गॅनिक मिळेल का नाही, पण आपल्या बाल्कनी, टेरेस, घराच्या बाजूच्या जागेला आम्ही नुकतंच ते संजय पिळणकर जे आहेत दादर डिपार्टमेंटल स्टोअर यांच्याबरोबर मुंबईमध्ये 1000 टेरेस वरती आणि बाल्कनीमध्ये किचन गार्डनिंग सुरू केलंय. बरं. सिद्धिविनायक मंदिरापासूनच आम्ही सुरुवात केली. बरं. आदेश भाऊजींच्या मदतीने. ते आम्हाला जागा देत आहेत. आजही ते भेटणार होते इकडं यायच्या आधी. पण त्यांच्यासोबत आम्ही सुरू करतोय. किचन गार्डनिंग फार मोठी गरज आहे. ह्या सगळ्या आपल्या पण ज्या महिला आहेत, तुमच्याकडे छोटीशी जागा आहे 10 बाय 4 फुटाची. तिथे एक 30 कुंड्या ठेवा. त्या कुंड्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या लावता येतात. तुम्ही ऑफिसवरून आले आणि लगेच बेसिल काढलं आणि त्याचा हर्बल टी बनवून तुम्हाला दिला तर खूप छान वाटतो तो प्यायला. वाह! तर कुठल्याही महिलेला मुंबईमध्ये आज मुलगा शाळेत गेला, तो शाळेतून आला. आल्या-आल्या आपण काहीतरी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं किंवा काहीतरी देतो ते तळलेलं, मसाले चुकीचे टाकलेले. त्याच्यापेक्षा आला तो तुम्ही तुमच्या बाल्कनीमधून 4 चेरी टोमॅटो काढली, थोडासा चाट मसाला टाकला आणि त्याला खायला दिली आणि थोडीशी कोथिंबीर चिरून बाजूला टाकली किंवा लेट्यूसचं पान चिरून टाकलं, केवढी सुंदर डिश आहे. अरे वाह! कोणालाही देऊ शकता तुम्ही. तुम्हाला आज सकाळी जेवायचे, संध्याकाळी जेवायचे, दुपारी जेवायचे नाही, डायटिंग चालू आहे तुमचं. मग दुपारी 2-3 लेट्यूसची पानं, त्याच्यामध्ये थोडंसं 1 टोमॅटो, नुसता चिमट्याने खाल्ला तर किती सुंदर डिश आहे ते. म्हणजे काकडी आहे वेगवेगळ्या प्रकारची, फारशी जंजी, हे सगळं तुम्हाला टेरेस आणि बाल्कनीवर घ्यावं लागेल. थोडं-थोडं सालाड पुरतं. मला माहिती आहे तुम्ही सगळं तिथं केलं तर मग आमच्याकडनं खरेदी नाही करणार शेतकऱ्याकडनं. पण आमच्याकडनं जे काही मिळत नाही ते तुम्हाला तिथं करायला काहीच हरकत नाही. इंग्लिश भाजीपाला हा त्यातलाच प्रकार आहे, ब्रोकोली वगैरे. हे बरोबर. घरच्या घरी केलं तर बऱ्याच लोकांचे कॅन्सरसाठी ब्रोकोलीचं सूप प्यायला सांगतात लोकं. अरे वाह! मग ही ब्रोकोली बाजारात मिळत नाही. त्याच्यामध्ये प्रचंड केमिकल असतं. त्यापेक्षा आपला एक गड्डा काढला आणि 4 दिवस त्याचं सूप करून पिलं. पुढच्या आठवड्यात परत एक गड्डा काढला. असं का हरकत? काय हरकत? कुठेही येते. कुठल्याही झाडाला 2 तास सूर्यप्रकाश पाहिजे. बरोबर. 24 तास आणि 18 तास, 16 तास सूर्यप्रकाशाची गरज नाही. त्याच्यामुळे आणि इनडायरेक्ट सूर्यप्रकाश पण चालतोय. बरं. आता तर लोकं एल-ई-डी लाईट लावून सूर्यप्रकाश तयार करायला लागलेत. परदेशामध्ये ऑलरेडी लाईटवरती सूर्यप्रकाश तयार करतात, ज्या देशामध्ये सूर्यप्रकाश नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला पण करता येईल करता येईल. आणि ते आत्ता खूप महाग आहे करायला गेलं तर. कोणी सर्वसामान्य करू शकत नाही. पण आम्ही अभिनव फार्मर्स क्लबच्या मार्फत आणि आपल्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत फार कमीत कमी किमतीत हे सगळं तयार करू तयार शकू करू शकतो. आणि अर्जंट तुमची गरज आहे ती तिथल्या तिथं भागवता येईल का? ती पण विषमुक्त. बरोबर. हा विचार करून याच्यामध्ये खूप काम करता खूप येईल. काम करते. हो. तर अभिनव फार्मर्स क्लब्सचा आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये हातखंड आहे. म्हणजे कुठे कोणत्याही क्षेत्र म्हणा तुम्ही तिथे, कारण तुम्हाला त्याचा अभ्यास आहे हवामानाचा. पण समजा आपण गुजरात म्हणालो किंवा अगदी लांब-लांब नॉर्थमध्ये गेलो किंवा साऊथमध्ये गेलो तर तिथे हवामान चेंज होतं. तर यामध्ये तुमचं म्हणजे तुम्ही तिथे पण त्या लोकांना मार्गदर्शन करू शकता? हो, देशामध्ये कुठेही आपल्याला शेती करता येईल, काही अडचण नाही. बरीच लोकं विचारतात आल्या-आल्या, की माती माझी कशी आहे? मी म्हटलं कुठल्याही मातीत शेती करता येते. माती हा फॅक्टर आम्ही कधीच डोक्यातून काढला. आम्ही माती बघत नाही, जी आहे त्या मातीत करतो. मी रत्नागिरीला काम केलं. JSW कंपनीच्या CSRमधून आम्हाला काही काम दिलं त्यांनी. ते काम करताना तिथं मातीच नव्हती. कातळीवरती शेड हाऊस उभे केलेत. कुंड्यांमध्ये शेती करतोय तिथं आम्ही. कशाला माती पाहिजे? इस्रायल हा देश वाळूमध्ये शेती करतोय. हो. तिथं कुठं माती? 150-150 किलो टोमॅटो एका झाडाला घेतात. आपल्याला काय झालं? आपली इच्छाच नाही काही करायची. आपली फक्त काही ठराविक लोकांनी सांगायचं आणि आम्ही शेतकऱ्यांनी ते ऐकायचं आणि तोट्यात जायचं एवढंच. आणि मग सरकारकडे भांडायचं, आम्हाला व्याजमाफी दे, कर्जमाफी दे. हेच फक्त शिकवलं गेलं आपल्याला. याच्यात बदल झाला पाहिजे फार मोठ्या प्रमाणावरती. अजून एक तुम्ही काय मार्गदर्शन कराल, की शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजीशी किती अपडेट राहावं? कारण आज समजा त्याने ते नाही राहिलं तर तो खूप साऱ्या गोष्टीला मुकू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करणं फार गरजेचं आहे. आता आपल्याकडे पंप चालू करायला 15 किलोमीटर नदीवर जातो तो माणूस बुलेट घेऊन. बुलेटला ₹100 पेट्रोल टाकतो. पंप चालू करतो आणि येथून परत बंद करायला जातो. म्हणजे ₹200 पेट्रोल तो घालवतो आणि त्याचा स्वतःचा वेळ सोडला. त्याच्याऐवजी छोटे-छोटे टायमर्स बनवलेत. माझा मुलगा प्रमोद मेकॅनिकल इंजिनिअर आहे. खूप छोट्या-छोट्या किमतीत टायमर बनवतो. ते टायमर बनवतो. आता टायमरने तो मोबाईलवरनं पंप चालू करतो. मोबाईलवरूनच बंद करतो. बऱ्याच वेळा तो परदेशात जर गेला, तर त्याने असं सेटिंग लावली की टायमर बसवून टाकलाय. 10 दिवसांनी तो येईल तोपर्यंत टायमर काम करतो. सकाळी 7:00ला चालू होतो तो आपोआप आणि 7:15ला बंद होतो. आणि साधारण या टायमरची काय किंमत आहे? टायमरची किंमत